सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांत 14 तारखेला 3 दिवसाचा हा सण असतो, परंतु 14 तारखेला आपण तिळगुळ घ्या गोड बोला. तर बघा, ह्या दिवशी काळा रंग घातला जातो. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा वर्ज्य मानलेला आहे. म्हणजे काय तर शुभ काळात आपण काळ्या रंगाचे कपडे घालत नसतो. बाकी आताचा फॅड आहे, लोक काळा रंग घालत असतात, परंतु जे काही चाललेलं आहे पूर्वीपासून त्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. काळ्या रंगाच्या कपडे हे आपण त्या दिवशी घालतो ज्या दिवशी मकर संक्रांत असते. आता त्या दिवशी का घातले जातात, तर बघा, संक्रांत हे थंडीच्या दिवशी, म्हणजे खूप थंडी असते आणि थंडीतच संक्रांत येत असते. आपल्या शरीराला गरमी, विटॅमिन ड म्हणजे विटॅमिन डी हे आपल्या शरीराला हवं असतं आणि ते मिळायला पाहिजे, म्हणून कदाचित ऋषी मुनींनी आपल्याला संक्रांतीचा सण दिलेला आहे. त्या दिवशी तिळाचे गुळाचे आपण लाडू बनवतो, तुपाचं सेवन करतो, बाजरीची भाकरी करतो आणि खूप साऱ्या भाज्या त्या दिवशी बनवल्या जातात. आता विटॅमिन डी मिळायला हवं आणि जास्तीत जास्त मिळायला हवं, त्यासाठी कदाचित दिले असतील आपल्याला काळ्या रंगाचे कपडे. त्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालून आपण वावरायचं असतं. म्हणजे का, तर सूर्याची जी किरण आहेत, वैज्ञानिक कारण सांगते, सूर्याची किरण जी आहेत जी आपल्या शरीरावर जास्तीत जास्त पडावी. बघा, काळ्या रंगाच्या कपड्यात खूप गरम होते आणि गरमी हवी आहे शरीराला, म्हणून त्या दिवशी कदाचित काळे कपडे घालावे असं म्हटलंय, म्हणून आपण घालावे. परंतु ह्या वर्षी पिवळ्या रंगाची साडी घालून देवी आहे मकर संक्रांत. तर मकर संक्रांत पिवळ्या रंगाच्या साडीवर देवी बसलेली आहे, हातात जाईचं फूल घेतलेलं आहे, तिचं वाहन आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत, परंतु आपल्याला काय करायचं आहे, तर पिवळ्या रंगाची साडी, जर का तुमच्या घरात पिवळ्या रंगाची साडी नेसण्याची, तर तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसत असाल तर तुमच्याकडे जी प्रथा असेल ती तुम्ही फॉलो करू शकता. शेवट काय, आपल्या रूढी परंपरा पाळणं हे आपलं काम आहे. परंतु बऱ्याच लोकांच्या घरात काळ्या रंगाचे कपडे घातले जातात, तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे सुद्धा घालू शकता. आता तुम्हाला जर का त्या दिवशी हळदी कुंकू करायचं असेल, तर बऱ्याच महिला शुभ कार्य आहे, म्हणजे हळदी कुंकू हे आपण शुभ कार्य करतो, तर बरेच लोक त्या दिवशीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूचा कार्यक्रम करत असतात. तर त्या दिवशी काळ्या रंगाची साडी घालावी का, तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, परंतु आपल्या हिंदू धर्मात काळ्या रंगाला वर्ज्य मानलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तर बाकी तुम्ही कुठला कलर घालू शकता, तर हो, पिवळा रंग सुद्धा तुम्ही घालू शकता. फक्त संक्रांतीच्या दिवसापर्यंतच हे काही नियम आपल्याला लागू झालेले असतात आणि ते पाळणं नाही पाळणं हे आपल्या हातात आहे. बाकी आम्ही सर्व परंपरा पाळूनच किंवा परंपरांचा मान राखूनच आपण पुढे जायचं असतं. आता ज्या तुमच्याकडे परंपरा आहेत त्या नक्कीच तुम्ही पाळा, परंतु संक्रांतीचा जो दिवस आहे तो खूप महत्वाचा आहे. त्या दिवशीपासून सर्व महिलांनी, सौभाग्यवतींनी नक्कीच जो हळदी कुंकवाचा प्रोग्राम आहे तो चालू करावा आणि रथसप्तमीपर्यंत हा जो हळदी कुंकवाचा प्रोग्राम आहे हा तोपर्यंत करावा. त्यानंतर मग तुम्ही हळदी कुंकू करू शकता, असं काही नाही, परंतु हे जे दिवस आहेत ते खूप महत्वाचे आहेत. तर सोनं घालावं का, पिवळ्या रंगाचं असतं. डाळी वापराव्या का, पिवळ्या रंगाच्या असतात. फक्त साडीशी संबंध आहे, ना की धान्याशी, ना की तुमच्या ज्वेलरीशी, कशाशीही संबंध ह्या पिवळ्या रंगाचा नाही, फक्त साडीशी संबंध आहे, बाकी कशाशीही संबंध नाही. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.